बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीनाथ नाका भागात 200 कोटी रुपयांचा वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीनाथ नाक्यावरील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन काल सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना मंजूर केलेला सुमारे 200 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीनाथ नाक्यावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या 7 प्रमुख वाहतूक प्रवाहापैकी 4 प्रवाह सिग्नल मुक्त आणि सुरळीत होतील. त्यामुळे लाखो वाहन चालकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकास हीच आमची ओळख आहे. ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. ठाणे बदलते ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम सुरू आहे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. खाडी किनारी मार्ग प्रकल्प, आनंदनगर साकेत, गायमुख आणि फाउंटनपर्यंतच्या उन्नत मार्गासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. JNPA आणि मुंबईकडून येणारी जड वाहतूक शहराबाहेरील मार्गाने वळविण्यात येणार असल्यामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रदूषणात मोठी घट होईल, असेही शिंदे म्हणाले. घोडबंदर रोड येथील मानपडा भागात मेट्रो प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या सुमारे 10 फूट खोल खड्ड्यात 25 टन वजनाचा मालवाहू कंटेनर उलटला. या अपघातात कंटेनर चालक वाहनामध्ये अडकला होता. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला कंटेनरमधून बाहेर काढले. कंटेनर चालक अमित यादव याला दुखापत झाली असून कंटेनर खड्ड्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घोडबंदर मार्गावरून हजारो जड अवजड वाहने JNPA बंदरातून गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात. हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यात मार्गालगत लोकवस्ती देखील वाढले. मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत मानपाडा येथे पाण्याच्या टाकीसाठी सुमारे 10 फूट खोल खड्डा खणला होता. काल सकाळी JNPA बंदरातून गुजरातच्या दिशेने कंटेनर वाहतूक करत होता. हा कंटेनर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मानपाडा भागात आला असता चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर खोल खड्ड्यात कोसळला. या कंटेनरमध्ये 25 टन वजनाचे भंगारातील वाहनांची चाके होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेतील डॉक्टर, चितळसर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे कंटेनर चालक अमित यादव हा कंटेनरमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला कंटेनरमधून बाहेर काढले. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्याला प्राथमिक उपचार करून चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव खड्ड्याभोवती अडथळे उभारण्यात आले आहेत, तर कंटेनरला बाहेर काढण्याचे काम पथकाकडून सुरू होते. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग या दोघांना ठाणे पोलिसांच्या विशेष पोलीस तपास पथकाने बिहारमधून अटक केले. या दोघांनाही ठाण्यात आणण्यात आले असून त्यांची पथकाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली असून यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 14 झाली. मुंबई नाशिक महामार्गालगत भिवंडीतील डोंगराळ भागातून TET प्रश्नपत्रिकांच्या प्रती भिवंडी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या कारवाईनंतर TET परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड होतात राज्य सरकारने तात्काळ परीक्षा रद्द केली होती. तसे या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाची स्थापना केली होती. यात भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास करून पथकाने एकूण 12 आरोपींना अटक केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिकांची छपाईचे कंत्राट माहीम पत्रण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचा छापखाना उत्तर प्रदेशातील आग्रा भागात आहे. येथूनच पेपर फुटल्याचे तपासातून उघडकीस आले होते. अटकेत असलेल्या 3 आरोपींनी मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला छापखान्यातून
प्रश्नपत्रिका बाहेर काढून दिल्याची बाब तपासात समोर आली होती. तेव्हापासून जितेंद्र गुप्ता यांच्या मागावर पोलिसांची पथके होती. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी माग काढत विजेंद्र आणि त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग या दोघांना बिहारमधून अटक केले. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. पेपरफुटी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी अहिंसक मार्गाने लढा देत सरकारला झुकवले. पोलिसांचा अमानुष लाठीमार सहन करूनही विद्यार्थ्यांनी हिंसक प्रतिक्रिया दिली नाही किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतला नाही. त्यामुळे या तरुणांना सलाम करतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा करत डॉक्टर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि गटनेते अभिजित पवार उपस्थित होते. आव्हाड म्हणाले की या देशातील लोकशाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. हा देश महात्मा गांधीचा आहे, हेही या तरुणांनी सिद्ध केले. एवढा मार खाऊनही त्यांनी कुठेही हिंसक प्रतिक्रिया दिली नाही, कायदा सुव्यवस्था हातात घेतली नाही. त्यामुळेच अखेर सरकारला झुकावे लागले. वाढती महागाई, बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची झालेली नामुष्की, देशाची आर्थिक परिस्थिती आणि इथेनॉलसह विविध प्रश्नांमुळे जनतेमध्ये असलेला रोष या आंदोलनातून बाहेर पडलाय. या आंदोलनामुळे भविष्यातील आंदोलनाला बळ मिळणार असून निर्माण झालेला दबाव एवढ्या लवकर कमी होणार नाही. त्यामुळे यापुढे इथेनॉल विरोधातही आंदोलन सुरू होईल असा इशारा त्यांनी दिलाय. दहशतीवर राज्यव्यवस्था चालवायची नसते, राज्यव्यवस्था प्रेमाने आपलेपणाने चालवायची असते. सरकारने हे आंदोलन प्रेमाने हाताळले असते आणि पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला असता तर परिस्थिती वेगळी असती. मात्र सरकारने विद्यार्थ्यांना लाठ्याकाठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. आदल्या दिवशी मार खाल्लेली मुले दुसऱ्या दिवशी पुन्हा जंतर-मंतरवर आली तरी त्यांनी आपले ध्येय सोडले नाही, असे आव्हाड म्हणाले. लोकनेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार माननीय श्री सुनील तटकरे यांची उपस्थिती होती. तसेच जेनरिक आधारचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उद्योजकता, नवकल्पकता आणि यशस्वी भविष्यासंदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला ठाणे शहरासह परिसरातील हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या सोहळ्यात 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 8 लॅपटॉप, 16 टॅबलेट बक्षीस स्वरूपात वितरित करण्यात आले. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्ती पत्रक आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.